करवीर पोलिसांची मोठी कारवाई, रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 5.5 लाख सोन्याचे दागिने जप्त। जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्यानं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। अवधूत लहू धुरे, वय 23, राहणार फये, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 5,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की संबंधित संशयित आरोपी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंपिंग हाऊसजवळ नवीन वाशीनाका येथे येणार आहे। त्यानुसार गुन्हे शोध पथकानं तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचून अवधूत धुरे याला ताब्यात घेतलं। त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने शेजारी राहणाऱ्या शीतल रामचंद्र गावडे यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली। अवधूत धुरे याच्याकडून 4,06,959 रुपये किमतीचे 32.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि 1,020 ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली आहे। तसेच त्याने चोरीतील 1,43,994 रुपये किमतीचा 10.5 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस बँक ऑफ महाराष्ट्र गारगोटी शाखेत तारण ठेवून त्यावरती कर्ज काढल्याचे तपासात निष्पन्न झालंय। हा नेकलेस जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे। अटक करण्यात आलेल्या अवधूत धुरे याच्यावरती यापूर्वी सुद्धा मोटरसायकल चोरीचे 4 गुन्हे दाखल झालेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस अंमलदार रणजित पाटील, विजय तळसकर, सोमराज पाटील, योगेश शिंदे यांच्यासह या सर्व पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।